आता ही 3 वांगी आहेत. या 3 वांग्यांना मी तेल लावून घेणार आहे. कुठलं पण तेल चालतं, मोहरीचं तेल असलं तरी साधं तेल असलं तरी. फोडणीच्या वेळी मात्र मोहरीचं तेल वापरायचं. जर मोहरीचं जास्त आवडत असेल तर अर्धा अर्धा करून वापरायचं. आता काय करणार आहे, हे साधं तेल रिफाईंड ऑइल ह्याला लावणार आहे वांग्याला आणि अशा प्रकारे चाकूले होल करून गॅसवर भाजून घेणार आहे. आता वांगी भरताना हे करण्यासाठी तेल लावलं आहे आणि हे केलं आहे, होल पाडले चाकून आणि ठेवले भाजायला. शिजवून केलं तर चालतं आहे, पण भाजल्याची टेस्ट वेगळी. ॲक्च्युली चुलीत केलं तर फार छान होतं आहे, पण आमच्याकडे चूल नाही म्हणून असं साधारण भाजत राहायचं. पहिला सेंटेन्स असते ते भाजलं जाते, आता साईडला जरा ऊब लागतं एवढंच. हां, असं डाग करायचं चालू होतं. आता ही वांगी गार झालीत. आता काय करायचं, त्याच्यावरचं याचा टर्फल काढून घ्यायचं. सगळ्याचं काढून घेतलं की नाही, असं चांगलं मऊ शिजलं असतं तर निघतं असं व्यवस्थित. ह्याच्यात टोमॅटो पण घालतं आहे. खरं टोमॅटो शक्यतो हिरवा टोमॅटो घालायचा, लाल घालायचा नाही. टोमॅटो एक अर्धा टोमॅटो, तर 3 आहेत की नाही, जास्त पण करायचं नाही म्हणजे असं आंबट होळी होतं आहे. अगदी हे करायचं, घालायचं असलं टोमॅटो अर्धा घालायचा. तो खरं मग अर्धा हे करता येत नाही नाही, भाजता येत नाही म्हणून मी घातला नाही. क्वांटिटी जास्ती असली तर एक लागतं आहे, माझा क्वांटिटी कमी आहे, मग अर्धा एक घातला तर जास्ती होते म्हणून मी घातलाच नाही. आता इकडे कुकर लावला आहे, भाकरी भरीत आणि गरम भात. आता हे असं वांगं सोलून घ्यायचं, झालं की असं हाताने स्मॅश करायचं. असं हातानं फुल स्मॅश करून घ्यायचं. नाहीच व्हायला पाहिजे, मिक्सरला वगैरे लावायचं नाही, नाही तर खलबत्त्यात कुटून घ्यायचं. जर पूर्णच वांगं चांगलं हे झालं असेल की नाही, भाजलं गेलं असेल तर असं हातानं होतं. त्यानंतर हा एक कांदा चिरून घ्यायचा, बारीक कांदा चिरून घालायचा. कच्चं तेल, तिखट, मीठ आणि कोथिंबीर एवढंच. आता एक बारीक कांदा चिरून घेते. आता हे स्मॅश करून घेतलं वांगं, त्याच्यात कांदा घालायचा, कोथिंबीर घालायची, त्यानंतर मीठ घालायचं चवीपुरतं. तिखट मीठ आपल्या घरी कसा अंदाज आहे त्याच्यावर. कारण ते सांगता येत नाही, प्रत्येकाच्या घरी वेगळं असतं. त्याच्यानंतर हे सगळं पहिलं हाताने मिक्स करायचं, पूर्ण करण्यापेक्षा हाताने करणं चांगलं. शिळ्या भाकरीबरोबर तर याची भन्नाट टेस्ट फार छान होते. त्यानंतर एक 4 चमचे तेल घालायचं. कच्चं तेल घालायचं. तेल हे गरम करणे किंवा फोडणी करणे, तडका, जिरे मोहरी घालणे वगैरे काही प्रकार नाही. तर हे राहिलेली कोथिंबीर पण घालते. कच्चा पण कांदा, तेल पण कच्चं गरम नाही होत. माझ्या रेसिपी आवडत तर लाईक शेअर करा. ज्वारीची भाकरी, भरीत,
कांदा, काकडी. माझी रेसिपी आवडते तर लाईक शेअर करा. टोमॅटो चटणी बरोबर भाकरी कॉम्बिनेशन एकदम छान असतं, म्हणून मी भाकरी करायला लागले. चपाती चालतंय खरं चटणी बरोबर भाकरी मस्त वाटते, म्हणून मी भाकरी करायला लागले. आता भाकरी करून झाल्या. भाकरी आणि टोमॅटोची चटणी आजचा माझा आहे. आता तवा चांगला तापला आहे. वांग्याच्या भाताबरोबर भाकरी कॉम्बिनेशन चांगला आहे. चपाती एवढं चांगलं वाटत नाही. भाकरी आणि त्यात शिळे भाकरी असली किंवा कठीण भाकरी असली बाजरीची तर अजून चांगली. पण मी ज्वारीची भाकरी करून झाली आहे. आता 2 वांगी घेणार आणि गॅसवरच भाजणार. ॲक्च्युली चुलीवर भाजली तर टेस्ट आहे, पण आमच्याकडे चूल नाही, गॅसवरच भाजणार. आता ही सेट झाली आहे. आता भाकरी झाली. आता भाकरी करून तयार आहे. आता वांगी गॅसवर हे करणार आहे, भरतासाठी तेल लावून घेणार आहे.